भाजपचे दक्षिणेतील नेते अण्णा मलाई यांनी मुंबईमध्ये येऊन मुक्ताफळं उधळली आहेत। मुंबई महाराष्ट्रामधील शहर नसल्याचं वक्तव्य भाजप नेते अण्णा मलाई यांनी केलंय। तर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारामध्ये अण्णा मलाईंनी हे अकलेचे तारे तोडलेत। त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईचा मुद्दा पुन्हा एकदा पेटलाय। अण्णा मलाई यांना अटक करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे। Want a triple engine government. If you look at Chennai, it is DMK at the top, BJP. Bangalore, Congress, BJP. Hyderabad, Congress, BJP. Here we are looking at the only city in our country where a triple engine Sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city, it is an international city. And this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. हा जो कोणी अण्णा फण्णा झन्ना मलाही आहे बरं का, हा विचार भाजपचा आहे का? तो भाजपचा नेता आहे। नेता असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध, या अण्णा मलाई विरुद्ध इथे गुन्हा दाखल केला पाहिजे महाराष्ट्रात। महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। त्याला मुंबईच्या बाहेर जाऊ देता कामा। तो कोण त्यांचा तो अण्णा मलाई आहे, त्याला त्याच्या राज्यात कोण विचारत नाही आणि तो इथे येऊन मुंबईला बॉम्बे म्हणतो। स्वतःच्या राज्यात तो चेन्नईला मद्रास का नाही म्हणत? आणि राहिला प्रश्न, जे काय मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे, हे जे काय त्यांनी फालतू बडबड केलेली आहे, याच्याशी भारतीय जनता पक्ष हे सहमत आहे का? याच्याबद्दल जे त्यांचे वाचाळवीर आहेत, शेलार, त्याच्यानंतर साटम आणि हे राणे, जे वारंवार हिंदुत्व, मराठी मुद्दा ह्याच्यावर वारंवार पोटतिडकीने बोलत असतात ना, आता काय त्यांच्या जिभेला लकवा मारलाय का? काय होतं, हे साऊथचे लोक किंवा इतर महाराष्ट्र सोडून इतरचे येणारे जे लोक आहेत ना, हे स्वतःला स्टार समजतात आणि अशा टाईपचं वक्तव्य करतात। खरं तर भाजपने त्या जे काही नेते येतात प्रचाराला त्यांना सांगितलं पाहिजे काही समज, उगाच आता वादाची थिंडी टाकली का नाही त्यांनी, त्याच्या मनात असेल नसेल परंतु त्याला वाटलं, त्यांनी बोलून गेलं। म्हणून भाजपने सुद्धा प्रचारक जे आणतात, जेव्हा स्टार प्रचारक जे त्यांचे आहेत, त्यांना पूर्वी थोडंसं ब्रीफिंग केलेलं बरं राहील। भाषणात कधी कधी जे बोलतं व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक। त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांच्या बोलण्याचं म्हणणं काय होतं, जेव्हा एकदा बघावं लागेल मग त्यावर टिप्पणी करावं लागेल।